बाबन मी चाललोय आता प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणायला. हो नाही दमानीच जातो. प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणायला चाललोय. जेवढे भेटते तेवढे येऊ घेऊन. परत एक चक्कर झाली तर परत जाऊ असं करू आता. कारण की टप्प्याटप्प्याने आणलेलेच परवडते, नाही तर सगळे साठलेले अंडे भेटते. आज पोळा आहे. बाबा म्हणले होते उद्या जायचं, पण उद्या म्हणलं शनिवारी नको, आजच जाऊ. चला आता डायरेक्ट पाथर्डीला भेटू. त्याची गाडी कुणाला दादाची घेतलेली आपण. आपली गाडी आहे बरं का इथं पप्पांची, पण पप्पांनी चावी घेऊन गेले तिची. तशी चालू केली असती पण तिचं हँडल लॉक आहे. सगळा गोंधळच आहे. चला आता डायरेक्ट पाथर्डीला. आता आलोय त्या गावात आपण. आता आपल्याला शोधावं लागते कुठं आहे काय आहे. आपण जिथून मागच्या वेळेस आणले तर तिथून ते घेणारच आहेत. बघू आता किती भेटत किती नाही. चला आता एका घरी भेटले तर आपल्याला 20 अंडे. आता पुढं बघू अजून 20-30 भेटले का लगेच निघून जाऊ. काय झालंय आता येणार रविवारी अंडे खायचेत नेमके, त्याच्यामुळे लोक बी येणार येतेत पण घेऊन जातेत. त्याच्यामुळे भेटतच का नाही तेच चाललंय. समजा 4-5 अंडे घरा नाही सर भेटले तरी जमले ना, आपल्याला काय टेन्शन नाही. 15, 18, 19, 20 आहेत ना 20 घ्या मग. चल कुठे गेल ते आजी बोल. हे बघा अशा कोंबड्या आहेत भाऊ, लय जबरदस्त कोंबड्या आहेत. चित्र्या कोंबड्या. बसा चाल लवकर, पुढं जायचंय परत ना. काय नाही हे बसतंय. हळू बसले का. झालेत अंडे गोळा. आपण चाललोय आता माउठा देवीच्या तिकडं. डोंगराच्या पलीकडं माउठा देवीचं मंदिर आहे. दर्शन घेऊ आणि जाऊ आता त्याच रोडनी. कारण की इकडून जायचं होतं पण इकडून लय आदळ आपट होईन. त्याच्यामुळे बाबा म्हणले आपल्या इकडूनच चाललं, माउठा देवीच्या रोडनी चाललं इकडूनच. त्याच्यामुळे तिकडूनच जाऊ आता. दिसली बाप माउठ देवी. हा हे काय बाप म्हणलेलं आहे लांब असं कशाचं लांब. ही जी टाकी आहे ना या इकडं पाथर्डी आहे. ही दोन अशी चक्कर मारली आहे. जे डोंगर दिसतात ना हे नाही बरं का, हे पलीकडचं डोंगर. तिकडून असं माउठा देवीवरून अशी चाललोय आता आम्ही रिटर्न परत. असं फिरून आलोय मोठा चक्कर मारून. बाबा मला त्या दिवशी म्हणले होते मागच्या जेव्हा अंडे आणले तेव्हा की बाबा आहे ना हे लोक कोंबड्या कम देत नाहीत. कोंबड्या कम नाही आणले म्हणले. सॉरी ते बाबालाच विचारा आता. एकंदरी कोंबडी सगळ्या घरात म्हणलं दादा कोंबडी एक विकायला तयार नाही. एक तो होता पण ते म्हातारा कोंबडा होते म्हणले हे घेऊन जा म्हणलं. त्याचं काय करावं मग आता आम्ही. असं इथं बघा इथं पाणी वाचवायचा प्रकल्प कसे खड्डे केले डोंगरावर. जाय भाऊ कोणी. चला आता डायरेक्ट जाऊ आपण घरी भेटू. अंडे ना पुसून बिसून हे करावं लागते ना. आता 2 घरातून आपण पाण्यातून चेक करून घेतलेत बरं का. एकाच घरातून घेतलेत आणि 2-3 घरातून आपल्याला 2 घरातून चांगले भेटलेत फ्रेश. एकाच घरात डाऊट येतोय ते आता बघायचे. हां सुरुवातीचं तिथं आहे ना बघायचं आहे आता. बघू हां बघू आपण आता घरी जाऊन काय नाही. हळूहळू चाललोय घरी आता. एकदम 20 आणि 30च्या स्पीडनी बाबाने अंडे वाकायचे धरलेत. चला भेटू घरी आता. मध्ये काय व्हिडिओ काढत नाही कारण की आहे ना एक हाताने गाडी चालवणार रिस्की आहे. काढूच नका आता. आणि अमावस्या लागली विषय झालाय. 12 वाजता अमावस्या लागणार होती, आता लागली अमावस्या. आता नंबर टाक.
चला आता हे असे 4 घराचे 4 अंडे आहेत, सगळे 20-20 आहेत, एकाच्या याच्यात 15 आहेत. कोणतं आहे काय माहिती आहे. पेन पुसून घ्यावं लागते ना अंडे बाबा. हो ते घेतो फक्त एकच नंबर टाकून ती फक्त आता काय नंबर टाकता? 4 3 2 1 असे ते आपण केलं तसं. बरं, हे बरं. 1 हे 2 हे 3 आणि हे 4 बर बर अंडे ओके. आपल्याला लक्षात राहील. आता आहे ना इथं अंडे डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण की आहे ना अंड्यावर जे बारीक बारीक किटाणू असतात का, अंड्यात वरची जी घाण असते का कोंबड्याने केलेली, ती सगळी पुसून निघते ना अंडे एकदम फ्रेश होतं बरं का. मशीनमध्ये ठेवण्याआधी हे केलंच पाहिजे आपण. कोंबडी खाली इवन कोंबडी खाली जे ठेवतो ना आपण तेव्हा पण आपण केलंच पाहिजे. तेच करीत होतो तर तिथं आहे ना आपल्याला 2-3 अंडे टिचलेले दिसले बरं का. 2-3 होते आणि एक अंडं अख्खं फुटलं होतं. त्याचं कातड शेल असतं ना ते थोडं बारीक पडलं होतं, त्याच्यामध्ये आतल्या आतच फुटलं. चला आता 75 अंडे होते, त्यातले 71 तर भेटलेत. आता बघू मशीनमध्ये ठेवून किती निघतात आणि किती नाही. चला आता सगळे पुसून घेतलेत. इथं 2-3 खराब निघलेच आहे आपले. 4 निघले का? हे 1 2 3 4 4 निघले, एक डायरेक्ट फुटलंच आहे, बारीक कातड्याचं होतं. आता एवढ्याने देऊ मशीनमध्ये ठेवून. चला घ्या एक ट्रे बाबा, मी 2 नेतो तवर थांबा इथं, नाही तर येईन एखादं कुत्रं. चला लाईट गेली नेमकी. अरे वा, एक पिल्लू निघलंय, लय भारी निघलं गाडी येतं. हां हा अरे त्या अंडे स्टर कोणती इकडं इकडं 2 मिनिटं इथं बसा रे तुम्ही. आता मला अंडे टिवस तर. काय रे बाबा, काय झालंय तुला नुसतं आरडतोय. त्याला आता हे 2 कंपार्टमेंट केलेत मोकळे. हे वातकाचे अंडे तिथंच राहून देतो, बाकीचे खाली केलेत आणि वर केलेत काही. इथं देतो आता ठेवून गावरान कोंबडीचे, प्युअर गावरान कोंबडीचे अंडे. ही अशी एवढी घाण निघली, लयच डेंजर घाण निघली. 71 आहेत का? बरं चला. चला आता ठेवले अंडे, या इथं एक आणि इथं एक. ओके, भेटू आता 21 दिवसांनी. 21 दिवस, आज किती तारीख आहे बाबा? 22 आहे ना? 22 म्हणजे पुढच्या, हा हा 10 सप्टेंबर नाही तर 11 सप्टेंबरला पिल्लं निघते ना आता बाहेर. चला हे पिल्लं घे काढून आता. हा हे नको हे राहून दे. कोणते? हे आता निघालेले ते घ्यायचे ना काढून आता, नाही तर राहू द्या थोड्या वेळ, नाही तर नको, घ्या काढून. चला चला घ्या काढून. अरे त्याच्यात द्या ठेव. अरे पेटो, अरे पेटो. चलो नाही यायला वाळून दे बेटे, तरी दोघायला वाळून दे. हा बरं इथं अरे याच्यात नको काय नाही होत त्यानं. हा, मग ते नाही रे.